पुण्यात महापालिकेच्या मालकीचा विद्युत पोल शिफ्ट करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर क्रेनचा हुक तुटून ठेकेदाराकडील कामगारांच्या डोक्यात पडला। त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजता घडली आहे। पांडुरंग मस्के 35 राहणार धनकवाडी, मूळ गाव राहणार जालना असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे। मस्के हे इलेक्ट्रिशियनचे काम करीत होते। पुणे महापालिकेच्या वतीने भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाजवळ हद्दीत नानापेठ येथे डोके तालीमजवळ जुना विद्युत पोल शिफ्ट करण्याचे काम सुरू होते। हे काम ठेकेदारामार्फत सुरू होते। हे काम पूर्ण झाल्यानंतर क्रेनचा पुढील भाग पाठीमागे घेताना हुक तुटला। तेथे उपस्थित ठेकेदाराकडील कर्मचारी पांडुरंग मस्के या इलेक्ट्रिशियनच्या डोक्यात तो पडला। मस्के यांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले। या प्रकरणी क्रेन जप्त केली असून याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक अक्षय गोरड हे तपास करीत आहेत।